ओमराजे निंबाळकर खोटं बोलले. शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांचं महिनाभरापासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होता. पक्षांतराबाबत चर्चा झाली होती, मात्र तो निर्णय मला मान्य नव्हता असा थेट दावा त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेंनी केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता घरातूनच विरोध झाल्याचं चित्र आहे. स्वतःचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी ओमराजेंच्या निर्णयापासून स्पष्टपणे फारकत घेत ठाकरेंसोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ओमराजेंच्या नव्या राजकीय वाटचालीला पहिला मोठा धक्का घरातूनच बसल्याची चर्चा रंगली आहे. मकरंद राजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आहेत. 10 वर्ष एकत्र राजकारण करणारे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकल्याचं चित्र दिसत आहे. एवढंच नाही तर पक्षाचा आदेश मिळाला तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार असल्याचा इशारा मकरंद राजेंनी दिला आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली, मात्र मला निर्णय पटला नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजूनही सांगण्याचा प्रयत्न केला. 2029लाही आपण सहज निवडून येऊ असं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. व्यवस्थेला जाब विचारून काम करून घेणे ही शिवसेनेकडून अपेक्षा असते. यापुढे काम तसं होईल. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरण्याची तयारी असल्याचंही मकरंद राजे निंबाळकर यांनी म्हटलं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू असून संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ओमराजेंनी पक्ष सोडला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवच्या राजकारणात आता लढाई भावाविरुद्ध भाऊ अशी पाहायला मिळणार आहे. अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला. कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचे महायुतीत स्वागत केलं आहे. युतीने उमेदवारी दिल्यास प्रचारही करू असं सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटीलांकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचं स्वागत करण्यात आलं. छोटे छोटे जॅक टॉमी बसमध्ये सीट मिळवून देणं हा विकास नसतो असा चिमटा अर्चना पाटील यांनी काढला. लोक भावनिक झाले म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याची सल त्यांनी बोलून दाखवली. आता विकासासाठी ते महायुतीत आले असतील तर त्यांना आमचं सहकार्यच असेल. अर्चना पाटलांनी 2024मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.